महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. 18 नोव्हेंबरला संध्याकाळी प्रचार तोफा थंडावल्यात. आता शांतता कालावधीत कोणत्याही पक्षाला प्रचार करता येणार नाहीये. त्यामुळे मतदानाआधी काय करावं आणि काय करू नये जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी अदिती तरडे. आपण पाहताय साम टीव्ही न्यूज. 18 नोव्हेंबरला संध्याकाळी 6 वाजल्यापासून शांतता कालावधी लागू झालाय. मतदान संपेपर्यंतच्या 48 तासांच्या कालावधीत लोकप्रतिनिधित्व कायदा 1951च्या कलम 126 अंतर्गत काही नियम देण्यात आले. या नियमांनुसार मतदारांवर प्रभाव टाकणारा प्रचार आणि सार्वजनिक सभा तसेच मिरवणुका आयोजित करण्यास आणि अशा सभा किंवा मिरवणुकांमध्ये सहभागी होण्यास मनाई आहे. या अटींचं उल्लंघन झाल्यास 2 वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा दंड अथवा दोन्ही होऊ शकतात. निवडणूक प्रचाराच्या शांतता काळामध्ये मुद्रित माध्यमांमध्ये जाहिरात पूर्व प्रमाणीकरण समितीची मान्यता असल्याशिवाय राजकीय जाहिराती छापता येणार नाहीत. या निर्देशांसोबतच आयोगाने भारतीय दंड संहितेच्या कलम 171 अंतर्गत उमेदवाराच्या अधिकृत परवानगीशिवाय संबंधित उमेदवाराच्या जाहिराती, प्रचार किंवा प्रकाशनासाठी खर्च करण्यास मनाई केली आहे. तसंच दृकश्राव्य माध्यमे, टेलिव्हिजन, केबल नेटवर्क, रेडिओ आणि सोशल मीडिया यावर प्रचाराच्या शांतता कालावधीत राजकीय जाहिरातींना मनाई करण्यात आली आहे. याचं उल्लंघन झाल्यास निवडणूक आयोगामार्फत असं उल्लंघन करणाऱ्यांच्या उपकरणांची थेट जप्तीही केली जाऊ शकते. या संदर्भात दिल्या गेलेल्या कोणत्याही सूचनांचं पालन न केल्यास तो सर्वोच्च न्यायालयाचा अवमान ठरतो आणि तसं न्यायालयीन प्रकरण दाखल होऊ शकतं. त्यामुळे या शांतता कालावधीत तुमच्याकडून यापैकी कोणत्याही नियमांचं उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्या. आणि अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा साम टीव्ही न्यूज. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.